अरे 2 दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते. 2 दिवस मातोश्रीमध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. शरद पवार साहेब आले होते, त्याला वरती पाठवणार नाही, कोणाला वरती पाठवणार नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास होता उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे. मी मातोश्रीमध्येच होतो. उद्धव ठाकरेंनी यावर माझ्यासमोर हिंमत असेल तर त्यांनाही सांगावं, असं घडलं नाही, ते उद्धवजींनी सांगावं, मग मी त्यांना उत्तर देईन. उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून साप फोडायचा आपण. आता ती घाडगे म्हणून त्यावर्षी माझ्याकडे आली होती, उपनेता शिवसेनेची. तिने मला सांगितलं, रामदास भाई, मला उद्धवजींनी इतका टॉर्चर केला की तुम्ही रामदासांमध्ये बोला, तुम्ही रामदासांमध्ये बोला. ती म्हटली, मी काय बोलू, तू ज्येष्ठ नेते आहेत म्हणे, मी तुमच्यावरती बोललो नाही. म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी. उद्धवजी दिसतात तसं नाहीये, उद्धवजी कपटी आहेत. आणि मी सांगतो, 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, की पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नागपूर होऊन जाऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. आणि तुम्हाला आज सांगतो, मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो. मी उद्धवजीला ज्या वेळेला विचारलं मातोश्रीमध्ये, उद्धवजी, शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमची ते दैवत आहे, मी बोललो होतो. तेव्हा उद्धवजी मला म्हटले, रामदासभाई, त्यांचे हाताचे ठसे घेऊन ठेवले, त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले, ते आमच्या दोघांमधलं आहे, डागे उद्धवजीने मी. मग उद्धवजी, मी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते मला सांगा. महाराष्ट्र जनतेला कळू देते, समजू देत, हे वास्तव आहे. हे काय ते खरे बिरे नुसते असेल ते चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे का, काय कुवत आहे का, अवकात आहे का माझ्यावरती बोलायची. हिंमत असेल उद्धवजीने जावी बोलावं, मी त्यांना उत्तर दे, होऊन जाते ना आठवड्यात दोघांची, माहित आहे त्याच्यात. अरे 2 दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते. 2 दिवस मातोश्रीमध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांच्या म्हणून जेवढा आजार असतो तेवढा डॉक्टर डिक्लेअर होतात, पण डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं, मला, मी गेलो लोकांसमोर, मी गेलो. यांना माहितीये काय खगे फेगे सगळ्यांकडे, अतिशय जबाबदारीने बोलतोय मी. आणि मी मगध माणूस आहे, हो, मी असा जाणू नाहीये, घाबरणार नाही मी. एवढंच आहे की इतके वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य आहे मला, ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघामध्ये ती बोलून गेलो, ठेवून नाही बोलू का, भाषणाच्या ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. वाघाचा जो कासराचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाने बोलून गेलो. का अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं पाहिजे सर्व, मी सांगेन, बोलेन मी. उद्धवजी सांगावं, रामदासभाई बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उडीन ना, मातोश्रीला कापे घातला बसेल, मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढले, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढले. हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असं घडलं असेल 2 दिवस, तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियानं जावं, साहेबांच्या वेळेला जे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, सरपंचा विषय, मी कोण बोललो असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय, मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत नको, पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या
बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल, सगळ्या शिवसैनिकांना दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख? का होणार नाही? का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्याला वरती पाठवणार नाही, कुणाला वरती पाठवणार नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास होतो उद्धव? शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे. मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलं पाप, उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंय. हो, केलंय तुम्ही. आणि उशिरा का होईना पण महाराष्ट्र जनतेला ते कळू दे, तुमचे काय धंदे तुमचे ते. लोकांसमोर, जनतेसमोर मला का डिक्लेअर करावं लावलं? तुम्ही काय करत नाही मुलगा म्हणून? याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? मग डॉक्टरांनी पैसे घेऊन का जाहीर केलं नाही? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कमेंट केला असाल तर ठीक आहे, म्हणजे मी बोलवते कुठं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी वरिष्ठ पातळीवर चौकशी करायला लावली, तर उद्धवजी अडचण देतील. उद्धवजी अडचण देतील. त्यांना नाही म्हणा फक्त, नाही म्हणा फक्त. हे चेहरे चपटे भुंकतायत ना, त्यांनी तोंड पण बंद होऊन जातील. ते मला करायला लावू नका, ते मला करायला लावू नका. तर मातोश्री समोर बसून उपोषणाला खोटे बोललात तर. आणि सगळी चौकशी करायला लावेल, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावेल, या सांगतोय उद्धव ठाकरे. तुम्ही 8 दिवस म्हटलं. मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्स मधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तो मी बदलला आणि बाळा नांदव दोघांनी बदलला. नाही म्हणून सर, असं होणार नाही. आमचा एक शाखा करून गेला तर आम्ही त्याला ट्रक मधून टेम्पोतून घेऊन जातो. बाळासाहेबांना गपचूप का अँब्युलन्स मधून न्यायचा? मी तो निर्णय बदलला. मी नाही म्हटलं, मी निर्णय बदलला. विचारा त्यावेळेला पत्रकार होते, त्याला विचारून घ्या, सांगते तुम्हाला. तुम्हाला घोषणा करायच्या आधी काय नेमकं सांगण्यात आलं होतं? काय तुम्ही मीडियासमोर काय सांगा? नाही, आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वरती डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा. तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली. आणि नंतर 8 वाजता तेव्हा ठाकूर नाहीये, खासदार ठाकूर आज नाहीत आमचे, ते माझ्यासोबत होते. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाइम मला तर माहिती नाही, की साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा. गेलो. अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली, त्या ह्याच्यावर मीच घेतली. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधी कोणी का कुठे पर्यंत मी, माझं काय स्वार्थ आहे मध्ये. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससमोर जात नाही, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं, हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगागोने काम निघून केलं माझ्या तोंडातून, ते निघून गेलं. ते वास्तव आहे. याआधी त्यांच्या नेत्यांचं असंही माझ्याकडे मी अजून बोललो नाही, बोलणार देखील नाही, पण वेळ पडली तर सोडणार पण नाही, हे पण सांगतो आज. हे पण सांगतोय बाळासाहेब तुमच्या बाबतीमध्ये बाहेर काय काय बोलले इथं आतमध्ये आहे. मला ते बोलायला लावू नका, मला ते बोलायला लावू नका. आणि म्हणून काल जे अनावधानाने बोलून गेलो मी, ती चूक नाही, ते वास्तव आहे. ते वास्तव आहे, हे घडलंय. त्यांनी, तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही. त्यांचं कारण उद्धवजींनी द्यावं ना, मला नाही देऊ शकणार, महाराष्ट्राला द्यावं, नाही देऊ शकणार. जे बोललोय ते वास्तव आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही. आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं? ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार, ते हळूहळू देईल. ते वास्तव आहे सगळं. ही कसली कुठली भूमिका आहे ती? त्यांना विचारतो कोण? या अंगावर सोडली नाही. त्याचा घाबरण्यापैकी मी नाही, आमदार सुद्धा नाहीये बांधणार. मी भगवान झेंड्याचा शिपाई म्हणून निर्वातपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिले, खंबीरपणे पाठीशी उभारलेला आहे मी. माझ्याकडून असं खोटं पाप कदापि घडणार नाही, कदापि घडणार नाही. मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज, तेव्हा उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल, हळूहळू महाराष्ट्राला कळेल. तर मी पुन्हा सांगतोय, उद्धवजी या समोर बोला, मग मीही बोलतो. होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. धन्यवाद. मी जेवढा होतो तेवढा बाबासाहेब आले होते.
अशी माझी माहिती आहे. पण आपण तुमचे त्यांना विचारून घ्या. ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत त्यात शिवसेनेत आहेत, होय आहेत होते का? मी आता नावं घेणार नाही कोणाची. पण तुमच्या वक्तव्याला मी कोणी मी नावं घेणार नाही कोणाची.